नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मिनी व्लॉग मध्ये। विण्याला आपल्या घेतला सोबतीला आणि मी आणि विण्या कुठे चाललो व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा सांगतो। तर आज होती बघा महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या निमित्तानं मी आणि आपला विण्या आम्ही दोघ जण चाललोय अष्टलिंग करायला। आपल्या आष्टापासून 3 किलोमीटर असणारे मर्दवाडी गाव, या मर्दवाडी गावापासून असणारे 1 किलोमीटर म्हणजे आपली कृष्णामाई नदी आणि याच नदीच्या काठी वसलेले आहे आपल्या अष्टलिंगापैकी पहिले आणि प्रथम बघा अष्टलिंग श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर। मंदिरामध्ये जसा प्रवेश केला बघा तसंच बघा आपल्या महाराजांनी आपल्या कपाळाला भस्म लावला। जसा भस्म लावला तसंच आपण आत आलो, देवाला पाय वगैरे पडून घेतलं आणि नदीच्या बरोबर मध्यभागी पाण्यामध्ये धावतो तुम्हाला बघा प्रभू श्रीराम शिवशंकर महादेव भगवान। आता याच नदीच्या काठी अनेक बघा आपल्या महादेवाचं मंदिर आहे। मग इथनं पायरे वगैरे वर चढून आलो आणि इथं आलो मंदिरामध्ये। इथं आणि आपल्या महादेवांचं दर्शन वगैरे घेतलं, आपलं पहिलं अष्टलिंग करून झाले। आता आपण चाललोय आपल्या दुसऱ्या अष्टलिंगाकडे। आता बाकीचे जे 7 अष्टलिंग आहेत ते आपल्या अष्टा शहरामध्ये आहेत, तर आपण आलो बघा आपल्या दुसऱ्या अष्टलिंगाकडे। आता आपलं जे दुसरं अष्टलिंग आहे ते आहे श्री लवंगेश्वर। आता हे जे मंदिर आहे ते आहे जरा खोलगड भाग्यात। पायऱ्या वगैरे उतरून घेतल्या बघा आणि इथं आपल्याला दिसल्या आपल्या महादेवांच्या 2 पिंड्या। इथं पण बघा आपण दर्शन वगैरे घेतलं आणि आता आपण चाललो आपल्या तिसऱ्या अष्टलिंगाकडे। आता हे जे तिसरं अष्टलिंग आहे ते आपल्या घराजवळच आहे श्री मारुती मंदिर मध्ये श्री रामेश्वर। मंदिरामध्ये आलो, आले आपण बघा मारुती रायाचं दर्शन वगैरे घेतलं आणि इकडे आपण घेतलं बघा आपल्या तिसऱ्या अष्टलिंगाचं म्हणजे आपल्या रामेश्वरांचं दर्शन। आता इथलं आपलं दर्शन वगैरे झालं, तिसरं अष्टलिंग करून चाललं। आता आपण चौथ्या अष्टलिंगाकडे चाललेलो आहे। आता आपलं जे चौथं अष्टलिंग आहे ते आपलं श्री सोमेश्वर। इथं आल्या बघा देवळामध्ये एवढं भारी वाटलं का नाही, महादेवांची पिंड बघितली एवढी सुंदर सजवलेली का नाही। चौथ्या अष्टलिंगाचं आपलं दर्शन घेऊन चाललेलो, तेवढ्यात बघा आपल्याला या बारक्या भावाने आपल्या अडवलं आणि म्हणलीत भाऊ तुझं व्हिडिओ 1 नंबर असते। त्यांचंही बोल ऐकून आपल्याला लयच भारी वाटलं बघा। या पण भावांना घेतलं मग बघा आपण व्हिडिओ मध्ये 4 अष्टलिंग आपली चालती करून आता आपण आलो इकडे आपल्या 5व्या अष्टलिंगाकडे श्री काशी विश्वेश्वराकडे। आपण आलो इथं आणि आल्या आपण मंदिरामध्ये घेतलं आपल्या महादेवांचं दर्शन। आता जे 5वं अष्टलिंग आणि 6वं अष्टलिंग आहे ते एकाच ठिकाणी आहे, ते म्हणजे एक गल्ली सोडून। 6वं जे अष्टलिंग आहे ते आहे आपल्या श्री केशवनाथ मंदिरामध्ये श्री कपिलेश्वर। 6व्या अष्टलिंगाचं दर्शन घेऊन आपण इकडे आलो बघा आपल्या 7व्या अष्टलिंगाकडे, ते म्हणजे आपल्या कोटेश्वर मंदिरामध्ये असणारे श्री सिद्धेश्वर। इकडे बघा आपण 7व्या अष्टलिंगाचं दर्शन वगैरे करून घेतलं आणि आपण इकडे आलो बघा श्री कोटेश्वरांच्या दर्शनासाठी। इथं पण बघा आपण दर्शन वगैरे करून घेतलं आणि आता आपण चाललो आपल्या 8व्या अष्टलिंगाकडे। आपल्या आता बघा करून चालती 7 अष्टलिंग। आता आपण आलतो आपल्या शेवटच्या 8व्या अष्टलिंगाकडे। हे जे आपलं 8वं अष्टलिंग आहे हे आपलं श्री कल्लेश्वर। मी इथं आलो मंदिरामध्ये देवाचं दर्शन वगैरे घेतलं, तर बघा आपलं 8 अष्टलिंगाचं दर्शन पूर्ण झालेलं आहे। तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जाता जाता आपल्या भावाला फॉलो पण नक्की करा।